नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे. देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे दही. दही कुणी खावे, कधी खावे, कुठल्या वेळेला खावे, दही कशासोबत खावे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. अनेकांच्या रोजच्या जेवणामध्ये दह्याचं नित्य सेवन असतं. तर दही कुठल्या ऋतूमध्ये खावं आणि कधी खाऊ नये हे आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे. वसंत, ग्रीष्म आणि शरद या 3 ऋतूमध्ये दही वर्ज्य आहे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. या ऋतूमध्ये दही खाल्लेलं चालत नाही. वसंत ऋतू हा कफाचा काळ आहे, त्यामुळे दह्याचं अतिसेवन जर केलं किंवा नित्यसेवन केलं त्या काळामध्ये तर शरीरातले कफामुळे निर्माण होणारे जे त्रास आहेत तर ते जास्त प्रमाणात वाढीस लागतात. ग्रीष्म आणि शरद हे 2 ऋतू जे आहेत तर यामध्ये पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं. शरद ऋतू हा पित्ताचा काळ आहे, त्यामुळं त्याच वेळेला शरीरातल्या आपले जे पित्ताचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात वाढलेलं असतं. निसर्गात सुद्धा पित्त वाढलेलं असतं आणि आपलं शरीर हे पंचभौतिक असल्यामुळं निसर्गामध्ये जे बदल होतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर येत असतो. त्यामुळं दही उष्ण असल्यामुळं आणि निसर्गातलं वातावरणसुद्धा उष्ण असल्यामुळं शक्यतो दह्याचं सेवन या काळामध्ये करू नये. शिशिर, हेमंत आणि वर्षा हे 3 ऋतू असे आहेत की ज्यामध्ये दह्याचं सेवन केलेलं चालतं किंवा दह्याचं सेवन या ऋतूमध्ये केलं पाहिजे. आता वर्षा ऋतू जो आहे तर वर्षा ऋतूमध्ये वाताचा काळ असतो आणि आपला जठराग्नी मंद झालेला असतो. दह्याचा स्वभाव जो आहे तो उष्ण असल्यामुळं या काळामध्ये दह्याचं सेवन केलं तर शरीरातला जो मंद झालेला जठराग्नी आहे तर तो वाढीस लागण्यासाठी मदत होते. त्यामुळे आयुर्वेदाने या काळामध्ये दह्याचं सेवन करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वर्षा ऋतू जो आहे तो वाताचा काळ असल्यामुळं त्या काळामध्ये निसर्गातला आणि शरीरातला वात दोष जो आहे, वायू जो आहे तो वाढलेला असतो आणि दह्याचा गुण असा आहे की दही हे वाताला शमन करणार आहे. त्यामुळे या काळामध्ये दही खाल्लं तर शरीराला त्याचा फायदा होतो. त्याबरोबर अजून 2 ऋतू आहेत ते म्हणजे शिशिर आणि हेमंत. हा काळ जो आहे तो थंडीचा काळ आहे आणि या काळामध्ये जठराग्नी चांगला असतो आणि या काळामध्ये सुद्धा दह्याचं सेवन केलेलं आयुर्वेदानुसार चालतं. बऱ्याच जणांना असं वाटत असतं की दही थंड आहे आणि त्यामुळे ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातली उष्णता कमी होईल, तर तसं नाही आहे. दह्याचा स्वभाव जो आहे तो उष्ण आहे आणि त्यामुळं दही जे आहे ते या सांगितलेल्या ऋतूमध्येच, या सांगितलेल्या काळामध्येच खायचं आहे. आता ह्याच्यानंतर आपण बघायचं आहे की दही कधी खावे. दह्याचा जो सेवन काळ आहे तो दुपारच्या वेळामध्ये दही शक्यतो खायचं आहे, सकाळी किंवा दुपारी. रात्रीच्या वेळेला दही खाल्लेलं अजिबात चालत नाही. आता आयुर्वेदाने दही जे खायला सांगितलं ते दुपारी खायला सांगितलं आहे, कारण सकाळी आणि दुपारी आपला जो अग्नी आहे तर तो प्रदीप्त असतो. सूर्य जसा वाढत जाईल तसा आपला अग्नी वाढत असतो आणि अग्नी प्रदीप्त असताना जर दही खाल्लं तर ते पचण्यासाठी एकदम सुलभ होतं. रात्रीच्या वेळेमध्ये आपला अग्नी जो आहे तो मंद झालेला असतो. सूर्यास्तानंतर साधारण आपला अग्नी हळूहळू कमी व्हायला लागतो आणि दही हे पचायला थोडंसं गुरू असल्यामुळं किंवा जड असल्यामुळं रात्रीच्या वेळेमध्ये ते शक्यतो खाऊ नये. आता दह्याचा अजून एक महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे दही गरम करू नये. बऱ्याच वेळा असं होतं की वेगवेगळ्या हॉटेलमध्ये किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करताना एस्पेशली ग्रेव्ही तयार करताना दही गरम करून त्याच्यामध्ये घातलं जातं आणि ते पदार्थ जे आहेत ते खायला चांगले लागतात परंतु आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यामुळं या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत. मी मागं सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं की हॉटेलमधलं खाणं हे आपण टाळलं पाहिजे किंबहुना आपण जर कुठल्या प्रसंगाने जर हॉटेलमध्ये गेलोय किंवा बाहेरचं अन्न आपल्याला खायला लागलं तर त्याच्यासाठी कुठली काळजी घ्यायची ती आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर या गोष्टी ज्या आहेत आयुर्वेदाने बऱ्याच पूर्वीपासून सांगून ठेवल्या आहेत आणि आजच्या काळामध्ये सुद्धा या गोष्टींचा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोग होतो आणि ते आपण जर लक्षात ठेवून आपला दिनक्रम ठेवला तर आपण निरोगी राहण्यासाठी खूप फायदा होतो. आता दह्याचा अजून एक नियम आहे तो म्हणजे दही एकटं खायचं नाही. दही कुठल्या तरी पदार्थांबरोबर एकत्र करून खावं लागतं. उदाहरणार्थ दही हे मधाबरोबर खाल्लेलं चालतं, दही हे साखरेबरोबर खाल्लेलं चालतं, त्याचबरोबर दही हे मुगाच्या कडणाबरोबर चालतं, दही तुम्ही आवळ्याबरोबर खाल्लं तरी चालतं. परंतु दही नुसतं खायचं नाही, या कुठल्या तरी एका पदार्थामध्ये ते मिक्स करायचं आणि मग ते खायचं आहे. हे नियम जे आहेत ते आयुर्वेदाने सांगून ठेवलेले जर आपण नाही पाळले तर आपलं शरीर आजारी पडतं किंवा काही ठराविक आजार आयुर्वेदाने सांगितले आहेत की जे दह्याचे नियम न पाळल्यामुळे निर्माण होतात. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्वर म्हणजे ताप. वेगवेगळ्या वेळेला कुठलंही कारण नसताना वारंवार ताप येत राहणं. त्यानंतर रक्तपित्त म्हणजेच कानावाटे, नाकावाटे किंवा शौचाच्या मार्गाद्वारे, लघवीच्या मार्गाद्वारे विनाकारण रक्त शरीरातून बाहेर जाणं किंवा अति प्रमाणात बाहेर जाणं.
हा एक रक्तपित्त नावाचा आजार आहे, तर तो होतो. कुष्ठ होतं, विसर्प होतो, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग होतात. भ्रम म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळेला चक्कर येण्याचं प्रमाण वाढू शकतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियम न पाळल्यामुळे आहेत. दह्याचे नियम हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. तर हे दह्याचे नियम नक्की पाळा, निरोगी राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका शास्त्रोक्त माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.